श्री स्वामी समर्थ. आज मस्त छान अशी मी साडी नेसली बघा. खूप दिवस झालं साडी नेसलीच नव्हती, तर चला मला आज नेसून घेते. आणि आज मस्त आहोने चहा बनवून ठेवला होता बरं का. माझा आवडण्यापर्यंत तोपर्यंत चहा पण थंड झाला बरं का. मग काय चहा प्यायचं मूडच गेलं, पण म्हटलं जाऊ द्या, आहोने एवढ्या प्रेमाने बनवला ना तर पिऊनच घेते. मग लगेच किचनमध्ये आली. चला म्हणलं आता लवकर लवकर इथं डबा पण बनवायचा आहे, नाश्ता पण बनवायचा आहे. आणि माझ्या आवडण्यात साडी नेसली ना मला कंप्लीट टाईम लागतं, आणि त्यामुळं चला म्हटलं आता लवकर लवकर, उशीर पण झाला आहे, लवकर लवकर नाश्ता पण बनवायचा होता. तर मी तर मुगाची डाळ रात्रीच भिजू घातली होती, कारण मला इथं डोसे बनवायचे होते. आणि लगेच आमच्या पोरीचं चालू झालं की मम्मी आम्हाला भूक लागली, काहीतरी खायला दे. आता त्यांनी ड्रॅगन फ्रूटनं फ्रीजमध्ये बघितलं होतं. मग काय त्यांना कट करून देत होते की तेवढीच एक फूट पडली माझ्या साडीवर बघा, असा डाग पडला होता. आणि मला ह्या गोष्टीमुळेच मला खरंच साडी नाही बरं का नाही असं वाटत, कारण मला साडीवरनं काही काम करताच येत नाही. त्यामुळं मग साडीवरचा डाग लगेच धुवून टाकला, म्हटल्यानंतर निघणार नाही. आणि लगेच मग टायवेलने थोडंसं पुसून घेतलं, थोडंसं म्हणजे सुकल्यासारखं वाटत होतं. मग काय लक्षात आलं, चला म्हणलं आपल्याकडे हे ॲप्रॉन्स आहे. मग लगेच शोधलं आणि लगेच मग घालून घेतलं. आणि परत लगेच मग किचनमध्ये आले. चला म्हटलं राहिलेले जे कामं होते ते केलं. आता मिक्सरमध्ये डाळ टाकली, त्यामध्ये थोडंसं लसूण, मिरची, कोथिंबीर आणि थोडंसं अद्रकचा तुकडा. तर छान असं मिक्सरमध्ये हे बॅटर बनवून घेतलं. आणि लगेच गरम होण्यासाठी तवा ठेवला. म्हटलं तवा गरम होईतोपर्यंत इथं मी दोडकानं कापून घेते. मग इथं लवकर दोडका कापून घेतला, कारण आज मी जास्त तर सहज नाश्ता नाही बनवत, म्हणजे भाजी पोळी जे आहे ते सगळे खाऊन जातात. पण आज म्हटलं चला करूया, कारण आज खूप दिवसापासून मी बनवलं नव्हतं काहीच, तर आज बनवूया म्हटलं. त्यासाठी मग इथं छान असं मिक्सरमधून बॅटर काढलं होतं, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं. तवा गरम झाला, त्यावर तेल टाकलं आणि छान असं सगळीकडे पसरून घेतलं. नंतर मग त्यावर चमच्यानेच मी मग लगेच डोसे बनवायला घेतले. माझ्याकडून काय झालं माहिती का, तेल टाकलं होतं गरम व्हायला, त्याच्यात थोडंसं पाणी पडलं. मग काय तेल सगळं उडायलं होतं अंगावर, म्हणून थोडंसं थांबले. आणि मग नंतर लगेच डोसे बनवायला घेतले बरं का. आणि तर आमची देविका बघा आज स्वतःच अभ्यास करायला बसली होती बरं का. आणि ती आमच्या खुशीला पण शिकवती आणि दोघी पण एकमेकांना अभ्यास करता बरं का बसून. नंतर म्हटलं चला बाहेरचं बघा, तो बाहेर ना एवढं जोराने हवा सुटली होती, पाऊस कमी पण हवा सुटली होती बरं का. तुम्हाला दाखवते मी. तर हे बघा किती जोराने हवा सुटली होती, त्यामुळे मला इथं दरवाजानं सारखं लावून घ्यावं लागतं, नाही तर माझा गॅसनं सारखं बंद पडतो. लगेच म्हटलं वास यायला, म्हटलं जळालं का बघावं, पण नाही, छान झालं. तर मस्त खरपूस भाजलं होतं. आणि एकीकडनं कढई पण ठेवली होती, भाजी बनवायची होती मला, त्यासाठी गरम व्हायला. आणि इकडे गरम पाणी. सकाळी एवढी घाई असती आणि काही सुधरत नाही बरं का. आणि मधात लेकरं जास्तच करतात. मग इकडे लगेच मी दोडक्याची भाजी बनवायला घेतली होती, मस्त हिरव्या मिरच्यात बनवली बघा. आणि इकडे मग तोपर्यंत आहोन इकडं मुलीचं सगळं आवरून ठेवलं होतं. आणि लगेच मुलीच्या मुली शाळेत निघाल्या होत्या. जायच्या आधी बघा कशा मला बाय करत होत्या, आणि यांचे असे गोड नाटके चालतात, त्यामुळे मला जास्त उशीर होतं बरं का किचनमध्ये. लगेच मग आहोने त्यांना सोडलं आणि ती पण तसेच ऑफिसला गेले. तर चला आजच्यासाठी फक्त एवढंच. व्हिडिओ आवडत लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. भेटू असेच पुढच्या नवीन ब्लॉग.